नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, त्याच्यामध्ये आपण त्या व्याख्या ह्या भांडणाच्या स्वरूपात पाहिल्या आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला 7 व्याख्या पाठ झाल्या। आत्म्याचे शास्त्र म्हणजे कोण सांगितलं? अरिस्टॉटल। मॅकडूल काय म्हणतो? मनाचा अभ्यास। वॅटसन काय म्हणतो? वर्तनवादी मानसशास्त्र किंवा वर्तनाचा अभ्यास। त्याच्या विल्यम वुंट येतात, ते साहेब म्हणतात बोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र। पण लगेच सेगमेंट फ्राइड येऊन लगेच मध्ये येतात, ते काय म्हणतात? तसं नसतं, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असतो। पण ह्या सगळ्यांचं झालं, त्याच्यामध्ये लगेच मन येऊन मन मानसशास्त्र येतो, तो म्हणतो तसं नसतं, अनुभव वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असतं असं ते सांगतात। पण याच्यामध्ये आणखीन 2 मानसशास्त्र येतात, 2 मानसशास्त्राच्या जोड्या येतात। त्या येऊन काय म्हणतात? म्हणजे त्या मॉर्गन किंग आणि रॉबिन्स येऊन काय म्हणतात? तसं नसतं हो साहेब, मानव आणि मानवेतर प्राण्याचा किंवा मानव मानवेतर वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, हे अशा त्यांनी व्याख्या सांगितल्या। हे आपण भांडणाच्या स्वरूपात 7 मिनिटांमध्ये एकदम व्याख्या क्लिअर केला। आता आपण 1 मिनिटामध्ये हे हायलाइट पाहिली। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू, तेही एकदम शॉर्ट मध्ये। आता याच्यावर टीईटी मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ला सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल। तर आता शैक्षणिक मानसशास्त्रामधली पहिली व्याख्या जी आहे ती आहे गृथी व पॉवर्स। आता हे गृथी व पॉवर्स काय म्हणतात? शैक्षणिक समस्यांचा उलगडा करता येते। आपण शॉर्ट व्याख्या पाहतोय, एकदम लांब लचक व्याख्या पाहत नाहीये। लांब लचक व्याख्या हे आपण चॅप्टर वाईज पाहू। ज्यावेळेस चॅप्टर पाहतो, ज्यावेळेस चॅप्टरच्या आपण नोट्स देणार आहोत, ज्यावेळेस आपण चॅप्टर शिकणार आहोत, त्याच्यामध्ये ह्या व्याख्या येणार आहेत, त्या एकदम डिटेल्समध्ये असतील, त्यावेळेस आपण समजू। पण आता आपण हे शॉर्टकट पाहू, म्हणजे तुम्हाला मानसशास्त्र शिकण्यामध्ये रस निर्माण होईल, मानसशास्त्राची आवड निर्माण होईल आणि याच्यामध्ये तुमचं ऐच्छिक अवधान सुद्धा जाईल, जे की आता आपण पाहणार आहोत। ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त अवधान काय असतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पण हे ऐच्छिक अवधान येण्यासाठी आपण सुरुवातीला शॉर्टमध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू, जे की परीक्षेला खूप महत्त्वाच्या असतील। आता गृथी व पॉवर्स काय म्हणतात? शैक्षणिक समस्यांचा उलगडा करता येते ते म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। परीक्षेमध्ये पूर्ण दिलेलं असतं, पण त्याच्यामध्ये आपण एवढं जरी सुद्धा हुडकलं, शैक्षणिक समस्यांचा उलगडा, कोण म्हणलं शैक्षणिक समस्यांचा उलगडा? गृथी व पॉवर्स। चला, डोक्यात आलं, लिहून टाका, म्हणजे त्याला गोल करा, असं लक्षात येतं। आता गृथी व पॉवर्स ते काय म्हणतात? शैक्षणिक समस्यांचा उलगडा करता येते ते। मग त्यानंतर येतात स्किनर साहेब काय म्हणतात माहिती आहे का? ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। आता आपल्याला काय कळायचं की स्किनर लक्षात आलं की आपल्याला एवढं एकच लक्षात घ्यायचं, अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास, अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास, एवढं जर लक्षात आलं की आपल्याला स्किनर लक्षात यायला पाहिजे। आणि आता स्किनर म्हणले की स्किनर पेटी सुद्धा आहे, स्किनरचा प्रयोग सुद्धा आहे, स्किनरनं प्रयोग सांगितलेला आहे, ते आपल्याला पुढं पाहायचं, आपल्याला इथंच नाही पाहायचं। आपल्याला रामायण महाभारत काय घडलं ते काय माहिती करायचं नाही आहे आपल्याला स्किनरनं शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या काय सांगितलेली आहे? लांब लचक सांगितलेली आहे। पण आपल्याला त्याच्यातल्या 2 ओळी लक्षात घ्यायच्यात। कुठल्या? ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो। लक्षात काय घ्यायचंय? अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास, एवढं लक्षात आलं की आपल्याला स्किनर लक्षात यायला पाहिजे। ओके, परत एकदा, गृथी व पॉवर्स काय म्हणतात? शैक्षणिक समस्यांचा उलगडा करता येते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। त्यानंतर स्किनर साहेब येऊन काय म्हणतात? ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो, अध्ययन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो असं स्किनर म्हणतात। त्यानंतर येतात क्रो म्हणजे कावळा। माहिती आहे ना, आपल्याला इंग्लिशमध्ये क्रो म्हणजे कावळा म्हणतात, पण तसं मानसशास्त्रज्ञ आहेत, कोणतं? क्रो अँड क्रो ते काय म्हणतात? व्यक्तीला जन्मापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतीचे वर्णन। लक्षात घ्या, काय म्हणतात? डीप मिनिंग आहे, एकदम डीप मिनिंग आहे। काय म्हणतात? क्रो अँड क्रो। असं क्रो अँड क्रो म्हणले की अंगाला शहारा यायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात त्यांनी जी काही व्याख्या केलेली आहे ती व्याख्या सुद्धा आपल्याला म्हणल्यानंतर अंगामध्ये एक शहारे यायला पाहिजेत आणि एक स्फूर्ती यायला पाहिजे। ते काय म्हणतात? कारण डीप मिनिंग आहे, खूप डीप मिनिंग आहे। ते काय म्हणतात? क्रो अँड क्रो काय म्हणतात? व्यक्तीला
जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन. हे पहा, लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत हा जो काही कालखंड आहे, या कालखंडामध्ये त्यांना मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. खूप डीप मिनिंग आहे. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत एवढे दोन शब्द आपल्याला दिसल्या लक्षात यायला पाहिजे, अंगाला शहारे यायला पाहिजे आणि लक्षात यायला पाहिजे की क्रो अँड क्रो. काय लक्षात यायला पाहिजे? क्रो अँड क्रो म्हणले की जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन. काय म्हणतोय समजलं का? क्रो अँड क्रो काय म्हणतात? व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन. हे झालं शैक्षणिक मानसशास्त्र, क्रो अँड क्रोचं डीप मिनिंग. मी वारंवार का सांगतोय हे ऐकून तुम्हाला लक्षात येईल. क्रो अँड क्रो म्हणले की अंगाला शहारे यायला पाहिजे. अंगाला शहारे का यायला पाहिजे? कारण याच्यामध्ये डीप मिनिंग आहे. डीप मिनिंग म्हणजे काय आहे? जो की आहे जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत व्यक्तीला मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन, असे कोण म्हटलेलं आहे? क्रो अँड क्रोनं. तर चला आता आपण पुढे जाऊ. मॅकफर्लॅंड हे काय म्हणतात? समस्या सोडवण्याची मानसशास्त्रीय तत्वांचा वापर. ह्यांचं थोडंसं वेगळं आहे. काय म्हणतात? हे एकदम लॉजिकल जातात. क्रो अँड क्रो अंगाला शहारे आणून जातात. तर मॅकफर्लॅंड काय म्हणतात? समस्या सोडविण्याची मानसशास्त्रीय तत्वांचा वापर. हे लॉजिकली बोलतात. हे एकदम लॉजिकली बोललेलं आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे? मॅकफर्लॅंड यांनी काय म्हणलेलं आहे? समस्या सोडविण्याची मानसशास्त्रीय तत्वांचा वापर. हे जिथं दिसेल तर ही व्याख्या कुणाची आहे? मॅकफर्लॅंड. हे आपण शॉर्ट व्याख्या पाहतोय, लक्षात घ्या. त्यानंतर येतात C.H. जड. आता C.H. जडचा एक प्रयोग आहे. त्यांनी एक प्रयोग केलेला आहे. कुठला प्रयोग केलेला आहे तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना C.H. जड यांचा प्रयोग माहिती आहे त्यांनी कमेंट सांगा. C.H. जडचा प्रयोग आहे, त्या प्रयोगाचं नाव सांगा, किंवा C.H. जड यांची उत्पत्ती आहे कुठली आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. का आता मी इथं सांगणार नाही. आता सांगायला गेले तर अर्धा तास मी इथंच त्याच्याबद्दल बडबड करत बसेल. ते आपण चॅप्टर वाईज पाहू. आता C.H. जडची कुठली उत्पत्ती आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण C.H. जडची जी काही व्याख्या आहे ती पाहू. जन्म अवस्थेपासून ते थेट प्रौढ अवस्थेपर्यंतचा. लक्षात घ्या, इथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. काय होऊ शकतं? क्रो अँड क्रो काय म्हणाले होते? व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन, असं क्रो अँड क्रो यांनी सांगितलं. पण इथं C.H. जड काय म्हणतात? जन्म अवस्थेपासून थेट प्रौढ अवस्थेपर्यंत. जन्म अवस्थेपासून थेट प्रौढ अवस्थेपर्यंत. आता प्रौढ अवस्थेनंतर येणारी अवस्था असते वृद्धावस्था. प्रौढ अवस्थेनंतर येणारी अवस्था असते वृद्धावस्था. ह्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत क्रो अँड क्रो. आणि C.H. जड काय म्हणतात? जन्म अवस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत. क्रो अँड क्रो काय म्हणाले? जन्म अवस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत. आता इथं C.H. जड काय म्हणाले? जन्म अवस्थेपासून ते थेट प्रौढ अवस्थेपर्यंतचा. ही अशी C.H. जड असे म्हणाले. हे शॉर्ट आहेत. हे एवढे शॉर्ट शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. परत एकदा आपण शॉर्टमध्ये ह्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या 5 अतिशय महत्त्वाच्या व्याख्या पाहू. वृत्ती व पावस काय म्हणतात? शैक्षणिक समस्यांचा उलगडा करता येते ते म्हणजे मानसशास्त्र, म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. स्किनर काय म्हणतात? ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो. पुन्हा नंतर क्रो अँड क्रो काय म्हणाले? व्यक्तीला जन्मापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन. मग त्यानंतर मॅकफर्लॅंड काय म्हणतात? समस्या सोडविण्याची मानसशास्त्रीय तत्वांचा वापर. त्यानंतर C.H. जड येऊन काय म्हणतात? जन्म अवस्थेपासून ते थेट प्रौढ अवस्थेपर्यंतचा कालखंड. ह्या झाल्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या 5 अतिशय महत्त्वाच्या व्याख्या, ज्या की आपण 8 ते 9 मिनिटांमध्ये पाहिलेल्या आहेत. मानसशास्त्राच्या व्याख्या 7 व्याख्या आपण 7 मिनिटांमध्ये पाहिल्या होत्या आणि याच व्हिडिओमध्ये आपण 1 मिनिटामध्ये हायलाईट पाहिली.
आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनाच्या व्याख्या पाहणार आहोत। अध्ययनाच्या व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत। आता अध्ययनाच्या व्याख्या पाहताना आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या आणि मानसशास्त्राच्या सुद्धा व्याख्या हायलाइट स्वरूपात पाहणार आहोत। तर ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या कशा वाटल्या आणि माझे सांगण्याची स्किल, माझे सांगण्याची पद्धत कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि मी जे काही व्याख्या एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतोय, शॉर्टमध्ये समजावून सांगतोय, त्या तुम्हाला समजतात की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपलं लाल रंगामध्ये आपलं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल बेल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा फायदा होत आहे असं वाटत असेल तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। आणि आपल्या मानसशास्त्राचे चॅप्टर वाईज सिरीज लवकरच सुरुवात करणार आहोत। हे सध्या तुमचे अभिरुची निर्माण होण्यासाठी आपण सध्या मानसशास्त्राचे शॉर्टमध्ये व्हिडिओ पाहत आहोत। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अध्ययनाच्या व्याख्या घेऊ।